नमस्कार बहिणींनो, स्वागत आहे तुमचं माझं बडी नावाच्या यूट्यूब चॅनेलवर. ओके, सो आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेची अपडेट. ओके, आज आहे 16 फेब्रुवारी 2026. ओके, आज ज्या ज्या अपडेट आल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके, सो शेवटपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, नाहीतर महत्त्वाची जी माहिती आहे ती तुमच्याकडून मिस होऊ शकते. ओके, सो आता पहिली अपडेट जी आहे, ओके, ती आहे मध्य प्रदेशची. ओके, सो बेसिकली आता सरकारने आता 33वी किस्त जारी झाली आहे मध्य प्रदेशमध्ये. ओके, काही ठिकाणी सध्या तरी मध्य प्रदेश सरकारमध्ये 33वी किस्त 1500 जमा झाल्याची बातमी आली आहे. हे महाराष्ट्रापेक्षा विविध राज्यांच्या संदर्भात आहे, पण अजून तरी महाराष्ट्राचे जी आहे 1500 रुपये लाभ जानेवारी महिन्याचा तो अजूनही आला नाही आहे. ओके, आता सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे की महाराष्ट्राचा जर विचार केला लाडकी बहीण योजनेचा, तर सरकार सध्या विचार करत आहे की ज्या महिलांची ई-KYC कंप्लीट झाली आहे त्यांना जानेवारी प्लस फेब्रुवारीचे पैसे एकत्र देण्यात येऊ शकतात. म्हणजेच 1500 प्लस 1500 3000 रुपये जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्र मिळण्याची शक्यता आहे. पण त्यांनाच ज्यांची कागदपत्रे सर्व बरोबर आहेत, उत्पन्नाचा दाखला बरोबर आहे, क्रायटेरियामध्ये त्या महिला बसतात आणि त्यांची काही चुकी नाही आहे फॉर्म फिल करण्यामध्ये आणि ई-KYC त्यांनी बरोबररित्या केली आहे, त्यांना हे 3000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. ओके, आता ही सगळ्यात पहिली अपडेट आहे. आणि अजून एक समस्या सध्या येत आहे की सध्या ई-KYC जे पोर्टल आहे, वेबसाईट आहे, त्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. लोडिंग होत नाही आहे, म्हणजे लवकर वेबसाईट ओपनच होत नाही आहे, दिसत नाही आहे, एरर येत आहे. त्यामुळे उशीर न करता तुम्ही काय करा, लवकरात लवकर तुमची जी ई-KYC आहे ती अपडेट करून ठेवा, नाहीतर पुढे तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. ओके, एवढंच सांगेल. आणि ई-KYC सुधारणा अंतिम तारीख आहे 31 मार्च 2026. मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तसेच महाराष्ट्र महिला व बालविकास मंत्री म्हणतात की ज्या लोकांनी ई-KYCमध्ये चुका सुधारणार नाहीत त्यांना पुढील किस्त 1500 रुपये वितरण जे आहे ते मिळणार नाही. ओके, सो ज्या महिलांनी नोव्हेंबरमध्ये पूर्ण केली आहे ई-KYC त्यांना मिळू शकते. ओके, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचे पैसे त्यांना मिळू शकतात. ओके, सो एवढंच सांगेन मी थोडक्यात की ई-KYC पूर्ण असणं खूप गरजेचं आहे. पैसे मिळवण्यासाठी कागदपत्रे बरोबर हवीत आणि 3000 मिळण्याची शक्यता आहे. निष्काळजीपणा घेऊ नका. ओके, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू.